हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, कंडिशनल टेन्सेसचा हा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. आता कंडिशनल टेन्सेस कधी येत असतात की जे वाक्य सुरुवात इफ न होत असते तेव्हा कंडिशनल टेन्स चालू होतो. यामध्ये 3 प्रकारचे टेन्स येतात. एक आहे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट. आता सिंपल प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा त्याचं सूत्र काय असतं, फार तर त्यामध्ये एक तर काय असतं व्ही किंवा व्ही1 असतं. सिंपल पास्ट मध्ये काय असतं बऱ्यापैकी व्ही2 असतं आणि पास्ट परफेक्ट असेल तर काय असतं हॅड प्लस व्ही3. आणि जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्या कंडिशनला आपण प्रोबेबल कंडिशन असं म्हणतो. आणि त्याचे सूत्र काय, विल प्लस मेन क्लास मध्ये विल प्लस व्ही1 असतं, शाल प्लस व्ही1, कॅन प्लस व्ही1 किंवा मे प्लस व्ही1. फॉर एक्झाम्पल इफ यू रन यू विल बी. इथं रनचा आपण पहिलं रूप घेतलं, इफ यू रन यू विल बी. सिंपल पास्ट टेन्स असतो तेव्हा त्याला इम्प्रोबेबल कंडिशन असं म्हणतात, असंभवनीय अट. ते सूत्र काय असतं, वुड प्लस व्ही1, शुड प्लस व्ही1, कुड प्लस व्ही1 किंवा माइट प्लस व्ही1. जसं इफ यू रॅन यू वुड विन. आणि पास्ट परफेक्ट टेन्स असतो त्याला आपण त्याला इम्पॉसिबल कंडिशन असं म्हणतो, असंभवनीय अट, अशक्य अट. ते सूत्र काय असतं, वुड प्लस हॅव प्लस व्ही3, शुड प्लस हॅव प्लस व्ही3, कुड प्लस हॅव प्लस व्ही3 किंवा माइट प्लस हॅव प्लस व्ही3. जसं की इफ यू हॅड रन यू वुड हॅव वन. त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो अत्यंत किचकट वाटणारा टॉपिक मी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.